नमस्कार, मी सविता विंचू. मी ना हे एक प्रोडक्ट मागवलं होतं आणि मी असेच प्रोडक्ट घेते जे महत्त्वाचे आहेत. असं काही नाही की नुसतं घ्यायचं काम, असं काही नाही. फक्त जे मला हवेत आणि जे गरजेचे मी असेच प्रोडक्ट घेते. आणि हे प्रोडक्ट खरंच महत्त्वाचं आहे, कारण की माझ्या बांगड्या आहेत ना, मी कुठेही बॉक्समध्ये ठेवून द्यायचे आणि टायमवर मला सापडतच नव्हत्या. आणि असं सेट जरी करून ठेवलं ना, तर ते परत बिघडून जायचे, की कुठं असं खाली कुठे पण पडून जायचे. तर म्हणून मी ना हे प्रोडक्ट मागवलं होतं. आता कुठं लग्नाला वगैरे जायचं असलं ना, तर एखादा आपण बांगड्यांचा जर सेट बनवून ठेवला ना, तर याला असं अडकूनही ठेवू शकतो. आणि डेली यूजसाठी किंवा अशा आपल्या बांगड्यांचा सेट व्यवस्थित कुठे ठेवण्यापेक्षा जर याच्यात ठेवल्यात ना, तर टायमावर सापडतात पण. आणि हे प्रोडक्ट खरंच महत्त्वपूर्ण पण आहे आणि छान पण आहे. आणि मला खूप कमी किमतीत असंही स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट भेटले. आणि मी महागाच्या अशा गोष्टी जास्त करून घेतच नाही. ज्या मला परवडणाऱ्या आहेत आणि मी घेऊ शकते, मी अशाच गोष्टी घेते आणि महत्त्वाच्या असल्या तरच घेते. आणि खरंच हे खूप महत्त्वाचं, कारण की असं ड्रावरमध्ये कुठे बांगड्या ठेवल्यात ना, कुठं पण चालल्या जातात आणि सापडत नाही टायमावर. मग ते मेकअपचं सामान, हे सामान सगळं एकत्र होऊन जातं. म्हणून मी ना हे बांगड्यांचं स्टँड घेतले. आणि असं तर स्टँड खूप लोकांनी घेतलेच असेल, म्हणजे महिलांनी. तर खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे मुलींसाठी पण त्यांच्या बांगड्या वगैरे असं ठेवण्यासाठी. आणि याचं एक अजून एक उपयोग आहे, की आपण बाळकृष्ण जेव्हा असं जन्माष्टमीच्या दिवशी ना आपल्याला पाळणा बनावा लागतो, तर हे मधले जे त्याचे बँगलचे अडकवण्याचं हे आहेत ना हँगर, ते काढून घ्यायचे आणि 3 कलरचे जे ब्लॅकचे ना तेच ठेवून आपण ना त्याला मस्त पाळणा पण बनवू शकतो. म्हणजे एक आयडिया वगैरे असं आपण यूज करू शकतो. खूप छान आहे. मी असं बाळकृष्णासाठी पाळणा वगैरे आपल्याला बनवावाच लागतो ना, तर माझ्याकडं पाळणा नाही. ते मला खूप छान वाटलं, की आपण असं करू शकतो त्याचं. पण मग ठीक आहे, तू कोणाला बांगड्या वगैरे ठेवायचा असेल त्याचा उपयोग होईल छान. आणि मी सहज सुचवलं आहे, असं काही नाही की. तर माझ्या म्हणजे डोक्यात आलं, की याचा पाळणा पण किती छान होऊ शकतो ना. तर मी आता हे त्याच्यात बांगड्या अशा अटकवल्या आहे. आणि हे बघा किती छान मस्त बसले आहेत. आणि असं अलगद आपण काढू पण शकतो आणि पडायची पण असं भीती वगैरे काही नाही, की ते स्टँड निघून येईल का काही नाही, असं व्यवस्थित अटकवले जातात. तर माझ्या ह्या बांगड्या आहेत, काही बांगड्या म्हणजे काचीच्या, काही डिझायनर अशा बांगड्या आहेत ना, त्या अशा आपण वेगवेगळ्या ठेवू शकतो. तर कुठं लग्न कार्य असलं ना, लय घाई होऊन जाते. मग सेट बनवला आहे, मग तो परत असा ठेवा, असा अटकून ठेवला ना, म्हणजे लवकर असं पटकन काढून हातात पण घालते तो आणि टायमावर सापडतो पण. आणि माझे खूप बांगडे इकडे तिकडं होऊन जातात. काही वेळेस कुठं जायचं असलं ना, घाई गडबडीत एकही बांगडी व्यवस्थित सापडत नाही. मग शेवटी त्या काचीच्या बांगड्या आहेत ना, त्याच घालून जावं लागतं. आणि माझ्याकडे इतक्या छान छान बांगड्या आणि डिझाईनच्या, म्हणजे मी अजून ठेवलेल्या आहेत, त्या काही काढल्या नाहीत. फक्त हे डेमो म्हणजे असं मी दाखवते, की असं अटकू शकतो आपण. तर ते ना असे टायमावर सापडत नाही ना, म्हणून माझं खूप दिवसापासून चाललं होतं, की माझ्याकडे असं काहीतरी हँगर असावं. तर मी स्वतः पण बनवणार होते, पण मग खूप वेळ लागून टाईमच भेटत नव्हता मला. म्हटले मग त्याच्यापेक्षा हे पण छान पडतं, कारण की असं पण खर्च होतोच. ही बनवायचं म्हटलं डिंक वगैरे किंवा ग्लू वगैरे काही आणा, ते खूप म्हणजे हे. तर हे सोपं जातं आहे. आणि ठेवायला पण अशा जागी ठेवा ना, की याच्यावर धूळ बसणार नाही. कारण की ओपन आहे ना, तर मग काय होतं, याच्यावर धूळ पण खूप अशी बसू शकते. तर अशा ठिकाणी ठेवा, की धूळ वगैरे बसणार नाही आणि आपल्या बांगड्या पण व्यवस्थित राहतील. हे बघा, नेमकी लाईट चालल्या गेली. तर मी मोबाईलचं टॉर्च लावला आहे आणि माझा मुलगा शूट तिथून धरतो आहे. आणि ते माझ्याकडे उडवता येतं. तर मला खूप आनंद झाला, की हे मला असं भेटलं आहे. आणि हे मी असं वरती माझा एक डावं घेतले.